यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूरला महिला नव्हे तर सर्वसाधारण गटातील पुरुष होणार महापौर। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात काढण्यात आली। सोलापूर महापालिकेचे महापौर पद बऱ्याच दिवसांपासून राखीव प्रवर्गासाठी तसेच महिलांसाठी आरक्षित होते। त्यामुळे पुन्हा एकदा महिला महापौर पदाचे आरक्षण निघते की काय अशी चिंता पुरुष नगरसेवकांना होती। सोलापूर महापालिकेचे पद सर्वसाधारण गटातील नगरसेवकांसाठी आरक्षित झाले आहे। त्यामुळे अनेक इच्छुक पुरुष नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास सोडला। महापौर पद 2.5 वर्षासाठी गटातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यामुळे निवडून आलेल्या 102 नगरसेवकांपैकी कोणीही महापौर पदावर बसू शकतं। भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे बहुमत असल्यामुळे त्यांचाच महापौर होणार हे निश्चित। त्यातच आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या घराण्यातील प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, शहर उत्तर मतदारसंघातील अनंत जाधव, जयकुमार माने, विनोद भोसले या अनुभवी नगरसेवकांची नावे महापौर पदाच्या चर्चेत आहेत। त्यामुळे सुमारे 1200 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या सोलापूर महापालिकेचे महापौर पद कोणाकडे जाईल याची शहरवासियांना उत्सुकता लागली आहे। शिंदे सेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि प्राध्यापक शिवाजी सावंत यांचे सुपुत्र पृथ्वीराज यांना देण्यात आली माढा तालुक्यातील मानेगाव झेडपी गटातून भाजपची उमेदवारी। बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विरोधात उद्धव सेनेचे आमदार दिलीप सोपल, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन लढणार। माढा तालुक्यातील मोडनिंब गटातून 2 माजी सभापतींच्या पत्नी एकमेकांच्या विरोधात। भारत शिंदे यांच्या पत्नी प्रभावती राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना भाजपकडून। माढा तसेच करमाळा तालुक्यातून यंदाच्या निवडणुकीत प्रथमच माजी आमदार बबनराव शिंदे तसेच संजय मामा शिंदे यांच्या कुटुंबातील एकही सदस्य झेडपी निवडणुकीत नाही। शिंदे सेनेच्या अनिता माळगे यांना डावलून काँग्रेसमधून शिंदे सेनेत आलेल्या धनेश अचलारे यांना लगेच देण्यात आली दक्षिण सोलापुरातील बोरामणी गटातून उमेदवारी। माळगे शिंदे सेनेवर झाले नाराज। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा। विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन। पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग। RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर। शेवटच्या दिवशी देखील झेडपी इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म बाबत सोलापूर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पाळली गुप्तता। त्यामुळे अधिकृत उमेदवार कोण याची दिवसभर चर्चा रंगली। माढा तालुक्यातील मानेगाव गटातून भाजपची उमेदवारी दिलेल्या पृथ्वीराज सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली। बाजार समितीचे उपसभापती सुहास पाटील जामगावकर यांना उमेदवारी। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मोहोळ तालुक्यातील कुरुलमधून भरला उमेदवारी अर्ज। मोहोळ तालुक्यात भाजप म्हणजेच माजी आमदार राजन पाटील विरोधात सर्वपक्षीय आघाडी झाली स्थापन। सांगोला तालुक्यात भाजप आणि शिंदे सेना युती करून लढणार, तर शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी स्थापन केली सांगोला तालुका विकास आघाडी। अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गटातून झेडपीची उमेदवारी भाजपकडून न मिळाल्यामुळे आनंद तानवडे यांनी भाजपला रामराम ठोकून शिंदे सेनेची घेतली उमेदवारी। करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार उभे न करता तालुका विकास आघाडी स्थापन करून दिली। जिल्हा परिषद पंचायत समितीची तिकिटे। सोलापूर झेडपीचे माजी सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन पंढरपूर तालुक्यातील करकंब राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून भरला उमेदवारीचा अर्ज। त्यांचा सामना सख्खे चुलत भाऊ भाजपचे उमेदवार आदिनाथ देशमुख यांच्याशी होणार।
करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटात भाजपकडून रश्मी बागल, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राणी वारे आणि आमदार नारायण पाटील यांच्या आघाडीकडून ज्योती सावंत यांच्यात होणार तिरंगी सामना. सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 68 गटातून तब्बल 945 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, तर 136 पंचायत समितीच्या गणांसाठी 1696 जणांनी भरले अर्ज. 27 जानेवारीला निवडणुकीचे चित्र होणार स्पष्ट. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास. पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि समाधान काळे तसेच भोसेचे सरपंच गणेश पाटील उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये करणार प्रवेश. माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटातून आजी माजी आमदारांचा सामना. आमदार उत्तम जानकर यांच्या कन्या ज्योती आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांच्यात होणार लढत. आज माघी गणेश जयंती या निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरासह राज्यभरातील अनेक गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी. मुंबई विमानतळाजवळ अद्ययावत अशी इनोव्हेशन सिटी विकसित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दावोस इथे घोषणा. टाटा समूह करणार 11 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक. नागपुरातल्या T20 सामन्यात भारताची न्यूझीलंडवर 48 धावांनी मात, 1-0 अशी आघाडी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804 184184. Kia, moment that inspires. माघी गणेश जयंतीनिमित्त पुण्याचे आराध्य दैवत दगडूशेठ मंदिराला आकर्षक रोषणाई. आज सकाळी सुवर्ण अभिषेक संपन्न, भाविकांची मांदियाळी. दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. फ्लेक्स लावणारे नगरसेवक राहणार पदापासून दूर, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. पुणेकरांना दिलेला शब्द पाळणार. पुणे पिंपरी पुनावळे येथे साकारणार ऑक्सिजन पार्क. वन विभागाकडून काम सुरू, नागरिकांच्या मागणीला मिळणार न्याय. वाहतूक कोंडीत पुणे टॉप 5 मध्ये, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या सर्वेक्षणाची माहिती. नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स होणार निवृत्त. त्यांनी अंतराळात 608 दिवस व्यतीत केले असून नासाच्या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.